या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। मी घोगड्या असेल ना धुंडेगारपूरला चाललो होतो, ते भरोल नागेवर ट्रकने धडक मारलाय। कुठली ट्रक होती? कुठली ट्रक मी बघितलं नाही, चक्करवरून पडलो मी। सोलापूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे। बोरावणी नाका येथे ट्रकच्या खाली येऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। सदर घटना 21 मे 2025 रोजी दुपारच्या सुमारास घडली। या घटनेत सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकच्या खाली आल्याने सदर महिलेचा चेंदामेंदा झाला आहे। अंबुबाई शंकर बिचल वय 53 वर्ष, राहणार घोंगडे वस्ती, भवानीपेठ, सोलापूर असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला ही आपल्या सासऱ्यासोबत दुचाकी TVS MH13 DD 6528 वरून राहत्या घरातून म्हणजेच घोंगडी वस्ती येथून नवीन घरकुल येथे जात होती। बोरामणी नाका पेट्रोल पंपासमोर येताच ट्रक क्रमांक MH13 AX 3568 या गाडीने धडक दिल्याने गाडीवरील महिला ट्रकच्या खाली आली आणि त्यात तिचा जागीच जीव गेला। याबाबत अधिक माहिती शंकर चिटणी यांनी आणि लोकप्रतिनिधींनी माध्यमांशी बोलताना दिली। मी राजकुमार पाटील, घोंगडे वस्ती भवानीपेठ मधील आमच्या रहिवासी अंबुबाई बिचल यांचं अपघाती निधन या ठिकाणी मार्केट यार्डच्या गेटवर झालेलं आहे। वारंवार जड वाहतुकीस बंदी असताना सुद्धा इथं या ठिकाणी मोठ्या गाड्या सोडल्या जातात। प्रशासनाला, या ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांना किंवा पोलीस प्रशासनाला सांगून सुद्धा हे जड वाहतूक सोलापुरात येत आहेत आणि अनेक लोकांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत। अतिशय दुर्दैवी घटना आहे। गेल्याच वर्षी त्यांच्या घरातील त्यांच्या वडिलांचं मृत्यू झालं होतं आणि यावर्षी त्यांच्या पत्नी पण एक्सपायर झालेल्या आहेत। अशी परिस्थिती आहे। एखादं घोंगडे वस्तीतून घरकुलला जात असताना मार्केट यार्डच्या गेटजवळ अंबुबाई बिचल यांचं वयवर्ष त्यांचं साधारण 53 असं आहे, त्यांचं ते अपघाती निधन झालेलं आहे। या पोलीस प्रशासनाने या जड वाहतुकीची कुठंतरी बंदी कठोरपणे केलं पाहिजे। कुठंतरी चिरीमिरी घेऊन कुठंतरी मोठ्या गाड्या सोडल्या जातात आणि या पद्धतीनं जे जीव घेणा प्रकार अशा पद्धतीने घडतंय हे अतिशय दुर्दैवी आहे। या गोष्टीचं मी या ठिकाणी निंदा व्यक्त करतो आणि अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे। अशा पद्धतीने पोलीस प्रशासनावर, ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि ज्यांनी कोणी जबाबदारी असतील आणि त्यांनी त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या ट्रक चालकावर आणि ट्रक ड्रायव्हरवर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। हनुमान चिकणी मी घोगडा असेल ना धुंडेगारपूरला चाललो होतो, ते भरोल नागेवर ट्रकने धडक मारलाय। कुठली ट्रक होती? कुठली ट्रक मी बघितलं नाही, चक्करवरून पडलो मी। आपण काय गाडीवर होता का? हा, गाडीवर। किती जण होते गाडीवर? कोण कोण होते? आमचा एक नातू होता, आमची सून होता, मी होतो। त्यामध्ये मयत पण झालेलं आहे? हा, मयत झालंय। काय त्यांचं नाव काय? वय काय? अंबुबाई बिचल, वय काय? 54। कुठं राहत होते? घोगडा असते। घोंगडे वस्ती। कुठून कुठं चालला होतो? जुन्या घरकुलला चाललो होतो। हा, घोंगडे वस्तीवर। घोगडे वस्तीवर बोरा नाक्याला झाला। ती गाडी कुठून जात होती? हे तिकडनं कॉलेजवर ना इकडनं आलो। बलकर होती का? कुठली गाडी होती? हे म्हणा ऍक्च्युअल ड्रायव्हर काय सापडलेला आहे का? काय ड्रायव्हर मी बघितलं नाही, मी चक्करून पडलो धडकीला। हा, ड्रायव्हर त्या सापडला। मुलाला पण काय, लहान मुलाला काय झालं नाही ना? नाही, लहान मुलाला पाय गुडाला मार लागलाय। आपल्याला कुठं कुठं लागलाय? मला इथे लागलाय, छातीमध्ये लागलाय, इथे लागलाय। आपण काय करताय का? मी इस्त्री मारतो। स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा CBSE बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं, ताकि उनमें कॉन्फिडेंस
कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।